तर तुम्ही ना मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच होतं की आपल्या ताईचं लग्न झालं तर बा आज जनवतं आपल्याला ताईला आणले बा म्हणजेच की वरात पंगत खायसाठी. ते चला मग सांगतो कुठे गेलतो आणि कसा गेलतो तो, पण थांबा द्यायचं मधून काही पाहू नका तुम्ही. ते सगळं काही तुम्ही सुरुवात पासून पहा. तोपर्यंत फॉलो नशीन करेल तर तेवढं पटपट फॉलो करून टाका. तर काय म्हणता मग पोट्टे कशा सर्वांना मनापासून जय भीम जय महाराष्ट्र. ते सगळं काही राहू द्या पहिले, पण तुमचा भाऊ सांगा पहिले कसा दिसू राहिला. गावातले पाहुणे सगळ्यांना तयारी करून ठेवल्या तर बा सकाळपासून. लग्नाचं सीझन चालू त्या कारणामुळे गाड्या बी नाही भेटवल्या बा भाड्यानं. इकून तिकून एक भेटली आपल्याला, त्यातही आपले पाहुणे काही बसले नाहीत रे बा. आता गेली पहिली गाडी भरून आणि तेच गाडी आपल्याला वापस घ्यायला येणार. ते गाडी येईपर्यंत तल्लोक मधलं कांडी खाऊन घ्या, कारण की फुका फाका तर तुमचा भाऊ सोडत नाही. खाय प्यायच्या बाबतीत मागे सरत नाही, सट खातीन तट राहत. असे काही कार्यक्रम असले त्यावेळेस पाहुणे सगळे एकट्ठे जमा झाल्या. एवढा एन्जॉय होते की काय सांगू तुम्हाला. चला फायनली 1-1.5 घंटा वाट पाहून आली बा आपली गाडी. आणि गाडी काय आपली ज्यादा दूर नाही गेली, फक्त शेगावला गेली. आता त्या गाडीत काही पाहुणे बसले नाहीत बा, त्या कारणामुळे आपण 2-3 जण गाड्यावर निघालो बा. पहिले तर सरकती डायरेक्ट पेट्रोल पंपवर आलो, कारण की आपल्या गाडीचा काटा पुरा मरायला टाकला. गाडीत पहिले 100चं पेट्रोल होतलं. उन्हाच्यानं आपल्या गाडीतलं बी पेट्रोल सरलं तर बा आपल्या गाडीला म्हटलं की 25-25 रुपयात आपल्या गाडीत बी पेट्रोल टाकून घे, कारण की ऊन तपलं की नाही तर संध्याकाळी बेकार काम होईल आपलं. आपल्या गाडीत पेट्रोल टाकून सरकती डायरेक्ट आपण नरदेवाच्या घरी पोहोचलो बा. पोहोचल्याबरोबर तर पहिले चहा पाणी घेऊन घेतलं. मग माणसानं कार्य बा आता कावा चहा पेता काय, अरे बा फुका तर तुमचा भाऊ काहीच सोडत नाही. अर्ध्या घंट्यानं पंक्ता बसून दिला बा. पहिले जेवण घेऊन करून घ्या म्हणतात, मग शांततेत होते आपल्या गप्पा गोष्टी. पहिले तर सटवट खाल्लं आणि सरकती निघालो आपण घराच्या रस्त्यावर बा, कारण की आपल्या घरी काम होतं. तर चला पोटो मग आजच्यासाठी एवढंच. भेटू तुम्हाला अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यातलं घ्या तुमच्या फॉलो करून. सर्वांना मनापासून जय भीम.